महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। आता आपण एनएमसी स्टॉलला भेट दिलेली आहे। खरं तर कबाड से जुगाड असं या स्टॉलचं म्हणजे एक उद्दिष्ट आहे आणि आपण ज्या घरगुती वापरात येणाऱ्या आपल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर झाला की आपण फेकून देतो, पण याचा फार सुंदर या ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे। फार सुंदर सजावटीच्या वस्तू देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहे। नेमकं त्या कशापासून तयार करण्यात आल्या आणि त्यांचा उपयोग नेमका काय आहे ते आपण सरांकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर, आपलं नाव सांगा। नमस्कार मैम, मैं एलएमसी की आईसी टीम से हूँ। यूनुस कुरैशी मेरा नाम है। हमने यहाँ पे जो है कबाड़ से जुगाड़ की है। कबाड़ जैसे हमारे घर में जैसे गाड़ी है तो उसके जो टायर वगैरह होते हैं तो हम क्या करते हैं उसको या तो फेंक देते हैं या तो हमारे घर में कहीं कोने में हम पटक देते हैं। तो हमने क्या करा, वो टायरों को हमने चेयर बनाई है। हमने जो ऑयल के जो ड्रम होते हैं उसके हमने सोफा सेट बनाया है। टायर से हमने टी टेबल बनाई है। हमने ये तोप बनाई है और हमने गाड़ी की जो टाइमिंग चेन होती है उससे इंडिया का नक्शा बनाया है। आपण बघू शकता की या ठिकाणी फार सुंदर तोप बनवण्यात आलेली आहे आणि ही तोप घरगुती पाईप पासून तयार करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की अनेक अशा वस्तू आहेत या ठिकाणी ज्याचा पुनर्वापर करून फार सुंदर या ठिकाणी वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकता की घरगुती जे ड्रम आहेत त्यापासून यांनी सोफा तयार केलेला आहे। तर हे तयार करत असताना त्यांना किती मेहनत लागली आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया। सर, हमें ये बताइए कि ये आपने किस चीज से तैयार किया है और इसके लिए आपको कितने दिन लगे? मैम, ये हमने ऑयल के जो ड्रम आते हैं, खाली ड्रम, हमने उसको तैयार किया है। उससे इसके अंदर हमने कुछ भी नया नहीं करा है, सिर्फ ओनली ऑयल पेंट के अलावा। इसके अंदर जो भी चीज़ें हमारे घर से निकलने वाली जो वेस्ट होती है वही है। और ये जो आप स्पंज देख रहे हैं, ये स्पंज भी इसमें जो वेस्ट के अंदर आता वही है। हमारे पीछे ये दिख रहा है फ्रॉक न्यूज़पेपर से हमने जहाँ जो फैशन शो हुआ था उसमें हमारे जो मेंबर है उनको पार्टिसिपेट करवाया था। ये न्यूज़पेपर से उनकी ड्रेस बनाई थी। आपण बघू शकता की आपण म्हणतोच की आपल्या घरगुती वापराचा पुनर्वापर झालाच पाहिजे। आपण जेव्हा फेकण्यात आपल्या वस्तू जातात त्याचा पुनर्वापर नेहमी करता आला पाहिजे आणि फार सुंदर असा एनएमसी ने या ठिकाणी संदेश दिलेला आहे कबाड से जुगाड। कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर। महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे।